नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। येवला तालुक्यातील अंदरसूल येथील फर्निचरच्या दुकानामध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत येवला तालुका पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरीचा 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती मिळते। दिनांक 10 सप्टेंबर रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी जीवन फर्निचर दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला। दुकानातील LED टीव्ही, सीलिंग फॅन, कूलरसह 2,70,00,000चा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगावचे अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी या घटनेची दखल घेत गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केलाय। तपासादरम्यान चोरटे हे औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील असल्याची माहिती मिळाली आहे। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। गुलाम रफिक शेख वय वर्ष 40 हिदायतनगर वाळुंज आणि दीपक लाचुठुणे वय वर्ष 19 वांगे भरारी सिल्लोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून चोरीला गेलेले 3 LED टीव्ही, 77 किलो वजनाचे तांब्याचे भांडे आणि 14 किलो वजनाची पितळेची भांडी हस्तगत करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष कांबळे आणि करण कांबळे हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांना असा विश्वास आहे की त्यांच्या अटकेनंतर काही गुन्ह्यांचा छडा लागू शकतो। या कारवाईमध्ये येवला तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलाय। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।